आता इथे कन्सेप्ट मधले हे सगळे ऑप्शन बघून घेऊ. लाईन फ्रॉम पॉइंट्स, लाईन फ्रॉम स्केचेस वगैरे. आता आपण जे क्रिएट केलं होतं ते होतं सॉलिड बॉडी. ओके, म्हणजे 3D पार्ट होता तो. ओके, समजा आपल्याला वन डी बॉडी क्रिएट करायची असेल किंवा 2D बॉडी क्रिएट करायची असेल, तर इथे हा जो कन्सेप्ट मध्ये हे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामधनं आपण 1D बॉडी, 2D बॉडी वगैरे क्रिएट करू शकतो. ओके, 3D बॉडीचे एक्झाम्पल सिंपल पिस्टन, कनेक्टिंग रॉड वगैरे येतात. ओके, आता 1D बॉडी म्हणजे काय असणार आहे, त्याच्यामध्ये 1 डायमेन्शन्स मोठे राहतील. ओके, अदर दॅन 2 डायमेन्शन्स. ओके, म्हणजे एक्स वाय झेड 3 डायमेन्शन्स आपण कन्सिडर केले, त्याच्यातला एक्स समजा असेल तर एक्स मोठा राहील, वाय आणि झेड एकदम छोटे राहतील. ओके, सिंपल एक्झाम्पल वायर वगैरे जे असतात. ओके, वायर जर का बघितलं किंवा स्केल वगैरे, स्केल आता जर का बघितलं तर 2D जॉमेट्री झाली. शीट मेटल वगैरे पण काय झालं, 2D टाईप मध्ये झालं. ओके, सरफेसेस वगैरे जे असतात 2D मध्ये झालं. ओके, तर आता इथे लाईन फ्रॉम पॉइंट्स ऑप्शन आहे, म्हणजे आपल्याला लाईन क्रिएट करता येईल विथ द हेल्प ऑफ 2 पॉइंट्स. तर ते मी एक्स वाय प्लेन मध्ये सिंपल एक समजा रेक्टँगल बनवला, त्याला एक्सट्रूड करून घेऊ. आता समजा हा एक पॉइंट आहे आणि हा एक पॉइंट आहे, त्याच्याकडनं पास होणारी एक आपल्याला लाईन बनवायची. तर इथे कन्सेप्ट मध्ये जायचं, लाईन फ्रॉम पॉइंट सिलेक्ट करायचा. पॉइंट्स विचारेल तर हा एक पॉइंट सिलेक्ट करतो, कंट्रोल लागून हा एक पॉइंट सिलेक्ट केला, इथे अप्लाय करायचं आणि जनरेट करायचं. ओके, इथे जर का बघितलं तर लाईन बॉडी क्रिएट झालेली. ओके, म्हणजे हे जर का एक्स डिस्टन्स कन्सिडर केलं, हे समजा 100 mm आहे. ओके, तर ह्याचा क्रॉस सेक्शन काय असणार आहे, तो एकदम निग्लिजिबल राहील. ओके, तर आपल्याला क्रॉस सेक्शन याच्यात द्यायला लागतो. त्याला आपण हाईड करून घेऊ, राईट क्लिक करून हाईड बॉडी करायची. ही जी लाईन बॉडी आहे, इथे जर का बघितलं तर हा क्रॉस सेक्शनचा ऑप्शन आहे. इथे नॉट सिलेक्टेड आलेलं आहे, तिथे आपल्याला क्रॉस सेक्शन सिलेक्ट करायला लागणार. याला आपण हाईड करू आणि याला शो बॉडी. तर क्रॉस सेक्शन साठी इथे कन्सेप्ट मध्ये जायचं, क्रॉस सेक्शनचा ऑप्शन आहे आणि समजा मी रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन सिलेक्ट करतो. इथे आपल्याला साईज द्यायला लागेल, समजा 2 mm आणि ही पण साईज 2 mm देतो. जनरेट केला. ओके, तर हा आपण एक क्रॉस सेक्शन डिफाईन केला. आता ही जी लाईन बॉडी आहे, या लाईन बॉडीला आपण क्रॉस सेक्शन असाइन करू. इथे ड्रॉपडाऊन मध्ये जायचं, इथे रेक्टँग्युलर सिलेक्ट करायचा आणि जनरेट करायचं. आता इथे क्रॉस सेक्शन असाइन झालेलं आहे पण दिसत नाहीये. इथे व्ह्यू मध्ये जाऊ आणि क्रॉस सेक्शन सॉलिड हा जो ऑप्शन आहे हा ऑन करायचा. हे जर का डायमेन्शन बघितलं तर हे एकदम मोठं आहे कम्पेअर टू अदर 2 डायमेन्शन्स. ओके, ही अशी आपण 1D जॉमेट्री क्रिएट केली विथ द हेल्प ऑफ 2 पॉइंट्स. त्यानंतर मग लाईन फ्रॉम स्केचेसचा ऑप्शन आहे. लाईन फ्रॉम स्केचेस मध्ये आपल्याला स्केच सिलेक्ट करायला लागणार. ही समजा लाईन सिलेक्ट केली, अप्लाय आणि जनरेट करायचं. आता ते पूर्ण टोटल आपण स्केच सिलेक्ट केला, ही अशी लाईन बॉडी क्रिएट झालेली आहे. सेम इथून आपण क्रॉस सेक्शन असाइन करू शकतो. हे झालं लाईन फ्रॉम स्केचेस. त्यानंतर मग लाईन फ्रॉम एजेस, आपल्याला एज सिलेक्ट करायला लागणार. हा तो सॉलिड आहे, आम्ही शो करतो. इथे कन्सेप्ट मध्ये जायचं, त्यानंतर मग लाईन फ्रॉम एजेस सिलेक्ट करायचं. लाईन फ्रॉम एजेस मध्ये ही एज समजा सिलेक्ट केली, अप्लाय आणि जनरेट करायचं. तिथे ही लाईन बॉडी क्रिएट झालेली. सेम इथून आपण क्रॉस सेक्शन असाइन करू शकतो. समजा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असाइन केला, जनरेट वरती क्लिक करायचं, राईट क्लिक करून हाईड बॉडी. तर ही अशी 1D जॉमेट्री आपण क्रिएट केली.
हे झालं कन्सेप्ट मध्ये लाईन फ्रॉम एजेसचं ऑप्शन. त्यानंतर मग 3D कर्वचं ऑप्शन दिलेलं आहे. 3D कर्व साठी आपल्याला पॉईंट क्रिएट करायला लागतील. कन्सेप्ट मध्ये जायचं, 3D कर्व सिलेक्ट करायचा. हे पॉईंट आपण कंट्रोल लावून सिलेक्ट करू शकतो. इथे अप्लाय करायचं आणि जनरेट करायचं. इथे बाजूला बाजूला आलंय त्यामुळे ती एकच क्रिएट झाली. इथे हा 3D कर्व आपण क्रिएट केला. त्याच्यानंतर मग स्प्लिट एजेसचं ऑप्शन आहे. स्प्लिट एजेस सिलेक्ट करायचं, ही एज सिलेक्ट केली, अप्लाय, आणि ते आपण फ्रॅक्शनल व्हॅल्यू देऊ शकतो. समजा मला 0.1 मध्ये डिवाइड करायचं आहे. ओके, तर एका साईडला 0.1 येईल, दुसऱ्या साईडला 0.9 येईल. जनरेट वरती क्लिक करू. त्यानंतर मी इथे हा जो एज फिल्टर आहे यामध्ये जाऊन ही समजा एज सिलेक्ट केली, तर हे एवढं 0.9चं आहे आणि हे वाला 0.1चं आहे. हे असे दोन एजेस मध्ये स्प्लिट झालं. हे झालं स्प्लिट एजेस. आता हे झाले सगळे ऑप्शन्स 1D जॉमेट्रीचे. आता इथे खाली जे दिलेलं आहे ते 2D जॉमेट्रीचे दिलेलं आहे. सरफेसेस फ्रॉम एजेस, एज सिलेक्ट करायची आणि सरफेस क्रिएट करायचा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 4 सिलेक्ट केले, अप्लाय, जनरेट करायचं. इथे सरफेस बॉडी क्रिएट झाली. इथे दिसेल. त्यानंतर मग सरफेसेस फ्रॉम स्केचेस, आपल्याला स्केच सिलेक्ट करायचं आहे. इथे आता जो ड्रॉ केला होता स्केच 1 तो सिलेक्ट करतो. ही वॉटलेस बॉडी आपण हाईड करून घेऊ. स्केच 1 सिलेक्ट केला, अप्लाय आणि जनरेट. ही अशी सरफेस बॉडी क्रिएट केली. त्यानंतर मग सरफेसेस फ्रॉम फेसेस मध्ये आपल्याला फेस सिलेक्ट करायचा आहे. कन्सेप्ट मध्ये सरफेसेस फ्रॉम फेसेस मध्ये हा फेस घेतला, अप्लाय, जनरेट. इथे सरफेस बॉडी क्रिएट झालेली आहे. ही अशी सरफेस बॉडी इथे क्रिएट झाली. सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर मग डिलीट वरती क्लिक करा. आता याला आपल्याला डिटॅच करायचं. कन्सेप्ट मध्ये जायचं, इथे हा डिटॅचचा ऑप्शन आहे, डिटॅच वरती क्लिक केलं, ऑल बॉडीज इथे सिलेक्टेड आहे, जनरेट वरती क्लिक करू. इथे सगळे सरफेसेस वेगवेगळे झालेले. राईट क्लिक करून हाईड बॉडी केलं की तो सरफेस हाईड होऊन जाईल. तर हे झाले सगळे कन्सेप्ट मधले ऑप्शन. क्रॉस सेक्शन तुम्हाला जसं पाहिजे तसं इथे तुम्ही ऍड करू शकता. सर्क्युलर, सर्क्युलर ट्यूब वगैरे क्लिक करायचं, ऑटोमॅटिकली इथे शेप येऊन जाईल. ओके, जनरेट करायचा. डायमेन्शन तुम्हाला इकडनं एडिट करता येतात, 10 mm 20 mm. तो क्रॉस सेक्शन तुम्हाला ज्याच्यात असाइन करायचा आहे, समजा या लाईन बॉडी मध्ये असाइन करायचं आहे, तिथे ड्रॉप डाऊन मधनं सिलेक्ट करायचं. समजा सर्क्युलर ट्यूब
त्याला सिलेक्ट केलं आणि जनरेट वरती क्लिक करायचं. क्रॉस सेक्शन मोठा आला तर क्रिएट नाही करणार तेवढं, किंवा तो मेशिंग मध्ये पण दिसेल. क्रॉस सेक्शन मोठा झाला होता त्यामुळे ते दिसला नाही. हे असं आपण क्रॉस सेक्शन असाइन करू शकतो. हे झाले सगळे कन्सेप्ट मधले ऑप्शन्स. त्यानंतर मग बुलियन ऑपरेशन बघू. आता हा एक सॉलिड बॉडी क्रिएट केलेला आहे. इथे मी अजून एक सॉलिड बॉडी क्रिएट करेन. फक्त इथे ऍड मटेरियलच्या जागी इथे ऍड फ्रोझन करतो आणि जनरेट. दोन इथे बॉडी वेगवेगळे दिसतात. ही सॉलिड बॉडी वेगळी, ही सॉलिड बॉडी. आला आता इथे क्रिएट मध्ये बुलियन सिलेक्ट केला. बुलियन मध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे युनाइटचा. टोटल त्याने 4 ऑप्शन दिलेले आहेत. युनाइट, सबट्रॅक्ट, इंटरसेक्ट आणि इम्प्रिंट फेसेस. जसं आपण कटियामध्ये बघितलं तर तसंच आहे. युनाइट मध्ये या दोन बॉडी सिलेक्ट केल्या, अप्लाय आणि जनरेट वरती क्लिक करायचं. ही एकच बॉडी क्रिएट झाली. अशी दोन बॉडीज होत्या. बुलियन ऑपरेशन मध्ये युनाइट मध्ये आपण एकच बॉडी क्रिएट केली. आता इथे युनाइटच्या जागी मी सबट्रॅक्ट वरती क्लिक करतो. टार्गेट बॉडी समजा मी ही सिलेक्ट केली, कुठलीही सिलेक्ट करा रॅन्डम समजण्यापुरती. टूल बॉडी ही सिलेक्ट केली, जनरेट वरती क्लिक केलं. टूल बॉडी ही सिलेक्ट केली, अप्लाय आणि जनरेट. आता इथे आपण जी टार्गेट बॉडी सिलेक्ट केली होती त्याच्यातनं तो जो रेक्टँग्युलर बॉक्स होता तो कट झाला. इथे फ्रोझन बॉडी ट्रान्सपरन्सी ऑफ केली की तुम्हाला हे असं क्लिअर दिसेल. ते झालं युनाइट ऑप्शन, सॉरी सबट्रॅक्ट ऑप्शन. त्याच्यानंतर मग इंटरसेक्ट आहे. इंटरसेक्ट मध्ये दोघांचे जेवढे इंटरसेक्शन आहे ते भेटेल. दोन्ही बॉडी सिलेक्ट करायच्या, अप्लाय करायचं आणि जनरेट. हे झालं दोघांचं इंटरसेक्शन. त्यानंतर मग शेवटचा इम्प्रिंट फेसेस. काल जो ऑप्शन बघितला होता तोच आहे. टार्गेट बॉडी समजा ही सिलेक्ट करतो, अप्लाय, जनरेट करायचं. याचे फेसेस जर का बघितले, हा फेस इथे फेस फिल्टर आहे, हा फेस वेगळा झालाय, हा फेस वेगळा झालाय, हा फेस वेगळा झालाय. जेवढे इंटरसेक्शन होणार आहे तेवढे फेसेस वेगळे होऊन जातात. हे झाले बुलियन मधले ऑपरेशन्स. त्यानंतर मग स्लाइस आहे. स्लाइस बाय प्लेनचा ऑप्शन आहे. प्लेन मध्ये समजा मी इकडनं आता मध्ये प्लेन असला पाहिजे. ओके, तर मध्ये हा वायझेड प्लेनच आहे. याला सिलेक्ट करायचं, अप्लाय आणि जनरेट. दोन सॉलिड क्रिएट होऊन जातील. ही सॉलिड वेगळी आहे, हा सॉलिड वेगळा आहे. ते झालं
स्लाइसचं ऑप्शन. त्याच्यानंतर मी इथे पॉइंटचं ऑप्शन दिलेलं आहे, पॉइंट वरती क्लिक करतो. इथे बेस फेस समजा हा सिलेक्ट केला, अप्लाय. गाईड एजेस मध्ये समजा ही सिलेक्ट केली, अप्लाय. त्यानंतर मी इथे नंबर इथे 10 दिलेले आहेत, जनरेट वरती क्लिक करू. ह्या एज वरती टोटल 10 पॉइंट्स येऊन जातील. हे झालं पॉइंट्स ऑप्शन. ओके, काल डिलीट ऑप्शन बघितलं होतं, हे तिन्ही ऑप्शन बघितलं होते. त्यानंतर मी इथे प्रिमिटिव्ह ऑप्शन दिलेलं आहे. प्रिमिटिव्ह मध्ये डायरेक्ट तुम्हाला इथे ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि व्हॅल्यू डायमेन्शन टाकायचं. समजा मी स्पियर सिलेक्ट केला, इथे कोऑर्डिनेट्स येतील XYZ कोऑर्डिनेट. हे झाले सेंटरचे कोऑर्डिनेट आणि इथे रेडियस. त्यानंतर मग जनरेट वरती क्लिक करायचं. तर हा असा सॉलिड क्रिएट केला. हे सगळे ऑप्शन तुम्ही डायरेक्ट इथून क्रिएट करू शकता. बॉक्स वगैरे, बॉक्स साठी सेम ओरिजिन पॉइंट असेल आणि त्यानंतर मग XYZ डायरेक्शन मध्ये त्याच्या लेंथ राहतील. हे झाले सगळे स्टँडर्ड प्रिमिटिव्हचे ऑप्शन्स. एवढे ऑप्शन बघून घ्या.